नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण झटपट चिकन कसं बनवायचं ते बघणार आहोत। इथे मी चिकन घेतलं आहे, त्याला वॉश करून घ्यायचं आहे। वॉश झाल्यानंतर मी याला थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवलं होतं। मिठाच्या पाण्यानंतर पुन्हा एकदा मी याला वॉश केलं आहे। आता इथे मी घेतली आहे थोडीशी कोथिंबीर, अद्रक, थोडंसं डाळीचं पीठ आणि आपले घरगुती मसाले, लाल तिखट, हळद, हिंग, काळा मसाला आणि चिकन मसाला। कढई तापायला ठेवायची, त्यात तेल घालायचं आहे आणि इथे मी थोडंसं अद्रक जे आहे ते किसून घातलेलं आहे। आता मी इथे घेतले आहे 2 हिरव्या मिरच्या, त्याला मी हाताने तोडून कढईमध्ये टाकलेलं आहे। हे छान असं उडायला लागलं की हाताने तोडून यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहे। याला तसंच ठेवायचं, याला हलवायची गरज नाही। आता यामध्ये मी 2 चमचे डाळीचं पीठ घालते आहे। डाळीचं पीठ घातल्यानंतर तुम्ही याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। मिक्स झाल्यानंतर इथे मी छोटासा एक कांदा कट करून घातलेला आहे। आता अद्रक, लसूण, खोबऱ्याची पेस्ट घालायची आहे। आपली सर्व मसाले यात ॲड करायची आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर परतल्यानंतर यामध्ये आपण आपलं चिकन जे आहे ते ॲड करणार आहोत। चिकन ॲड केल्यानंतर ते व्यवस्थित परतून त्याला थोडा वेळ मंद आचेवरती झाकून ठेवायचं आहे। चिकनला आपली एक चव असते, त्याला पाणी सुटतं आणि त्यामध्ये मी ते थोडंसं शिजून दिलं। आता मी यामध्ये थोडंसं गरम पाणी घातलं आहे। गरम पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनटं याला कवर करून ठेवायचं आहे। आपलं गरम गरम चिकनचा रस्सा आणि भात तयार आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। माझ्या चॅनलवर असंच नवीन नवीन झटपट रेसिपी शिकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।